नमस्कार। मसवड नगर परिषद मसवड याच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 आज फॉर्म भरण्याचा लास्टचा दिवस म्हणजे 17/11/2025 या रोजी मी माझ्या आज दिनांक 17 रोजी मी माझे मिसेस महिला सर्वसाधारण महिला असल्यामुळे भुवनेश्वरी ते सिंहराजे माने यांनी आज अर्ज दाखल केला। परंतु अर्ज दाखल केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पॅनल उभा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट, त्यावेळेस आम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगण्यात आलं की दुपारी 3 पर्यंत आपले जोडपत्र 1 व जोडपत्र 2 म्हणजे एबी फॉर्म दाखल करा, त्यानंतर एकही एबी फॉर्म घेतला जाणार नाही। याप्रमाणे मी 2:45 वाजता जोडपत्र 1 व 2 दाखल केलं। परंतु तिथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अलाउन्सद्वारे सांगितलं मुख्य हॉलमध्ये ज्या ठिकाणी हे नामनिर्देशन पत्र भरले जाते त्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आलं की 3 नंतर त्या हॉलचा दरवाजा बंद केला जाईल व मेन प्रशासकीय इमारतीचा दरवाजा बंद केला जाईल। हॉलचा मुख्य त्यांनी सांगितलं की हॉलचा दरवाजा बंद केला जाईल। परंतु 3:01 एक इसम आला, त्याच्यासाठी दरवाजा उघडला गेला। त्यानंतर 3:07 सदर दुसरा एक वकील आला व त्यांनी जोडपत्र 1 व जोडपत्र 2 अन्य पक्षाचे घेऊन आले। हा आता जर पहिल्या दिवशी जर असा अन्याय होत असला तर निवडणूक लढवायची कशाला तरुणांनी, हा माझ्याकडे पडणारा प्रश्न आहे। हा निवडणूक अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही लोकशाहीची निवडणूक लोकशाही मार्गाने लढली पाहिजे, कुणाचा दुजाभाव न करता एक प्रशासकीय अधिकारी म्हणून व प्रशासनाला जबाबदार राहून लढली पाहिजे। याच्यासाठी मी सदर अर्ज देखील दाखल केलेला आहे की जोडपत्र 1 व जोडपत्र 2 हे कुणी 3च्या आत भरले याचे मला शहानिशा करावी। तर ते परत शब्द बदलत आहेत की मी प्रशासकीय इमारतीत आत असतील त्यांचे सगळ्यांचे जोडपत्र 1 व जोडपत्र 2 मग हॉल केला कशाला, दरवाजा केला कशाला? मग दरवाजा जर बंद केला नसता तर आम्ही हा ॲलिगेशन केलं असतं का, तक्रार बोललो असतो का? मग एका पक्षाला एक न्याय व दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय हे चुकीचे आहे। याची दखल सर्व प्रशासनाने व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व ह्या ज्या बगरुरी करणारे निवडणूक प्रशासकीय अधिकारी आहेत व प्रशासकीय हे आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। सदर या घटनेचा तिथं मी आत हॉलमध्ये असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दोन्ही प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत की सदर हे दरवाजा उघडणं चुकीचं आहे व जे जोडपत्र 1 व जोडपत्र 2 कुणी 3च्या आत जो दिला आहे त्याची मला माहिती मिळावी, पण ते देण्यास टाळाटाळ केलेले आहे। हे एकतर्फी निवडणूक होत असली तर लोकशाही ठेवायची कशाला, राहायची कशाला, याचा माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडलेला आहे। आज मसवड नगर परिषदेच्या इलेक्शनचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी सगळ्यांचे अर्ज भरण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात घाई आहे। 3 वाजेपर्यंत दुपारी वेळ असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आहेत त्यांनी अशी माहिती दिली होती की जो वरचा दरवाजा आहे तो 3 वाजेपर्यंत चालू राहील, बरोबर 3 वाजता तो दरवाजा बंद केला जाईल। आतली लोक आत आणि बाहेरची लोक बाहेर, जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दरवाजाच्या बाहेर कुणालाही पडता येणार नाही अशी आम्हाला त्यांनी माहिती दिली होती। आणि त्यावेळेला आम्ही आतमध्ये होतो, आमच्या काही लोकांचे अर्ज भरायचे होते, आम्ही सूचक म्हणून असल्यामुळे आम्हाला आत थांबावं लागलं। पण दुर्दैव म्हणावं लागेल ह्या लोकशाहीचं, एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब असं सांगतायत की नव्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि त्यांना राजकारणाची अत्यंत गुढी लागावी, आपल्याला एक अत्यंत चांगला महाराष्ट्र, अत्यंत चांगलं देश घडवायचा आहे। पण इथं जर गाव चांगलं घडवण्यासाठी काही तरुण उमेदवार म्हणून काम करू पाहतायत तर तिथं निवडणूक निर्णय अधिकारी परिपूर्ण नेमबाह्य काम चालू आहे। आणि ही ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लेखी अशी तक्रार केलेली आहे की बाबा इथं 3 नंतर लोकांना आत घेतल्या जातंय,
म्हणजे ही लोकशाही कशा पद्धतीची ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक पारदर्शक होणार आहे का? तर ह्याची गंभीर दखल निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी, आमची एवढीच मुख्य मागणी आहे. कारण इथं जी व्हिडिओ आहेत ती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ती खऱ्या अर्थानं तपासावीत त्यांनी. पण त्यांच्या लक्षामध्ये येईल की किती पद्धतीनं नेमबाह्य कामकाज चालू आहे. म्हणजे अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो. आणि ही चुकीची पद्धत आहे. लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुर्चीवर बसून करतायत आणि ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी प्रामुख्याने आज आमची मागणी आहे. हो, ह्यांनी जर आमची राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी साहेबांनी नाही दखल घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या तक्रारीच्या आधारे आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत की जो आपला मेन दरवाजा असतो तो बंद केल्यानंतर जे आतमध्ये असतील सगळ्या उमेदवारांचे अर्ज घ्यायचे आहेत. आपण 3 नंतर जरी ते अर्ज स्वीकारले तरी आपण ते स्वीकारायचे आहेत. त्याप्रमाणे ही प्रशासकीय इमारत ही बंदिस्त इमारत आहे आणि त्याचा जो मुख्य दरवाजा आहे बरोबर 3ला बंद करण्यात आलेला आहे. त्याच्या अंतर्गत जे उमेदवार किंवा हे होते त्यांचे सर्व आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत. ते म्हणतात की त्यांनी वेळ सांगितली 3 वाजून 1 मिनिट आणि 3 वाजून 7 मिनिटांनी नाही, जे आत होते त्यांचे फॉर्म स्वीकारावेत आणि बाकी सर्व गोष्टी स्वीकाराव्यात असं निवडणूक आयोग सूचनाच आहेत. आणि आपली प्रशासकीय इमारतीचा जो मुख्य दरवाजा आहे तो आपण बरोबर 3 वाजता बंद केलेला होता. पण 3 वाजता दरवाजे बंद केल्यानंतर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आत एंट्री नसताना त्यांचं म्हणणं असं की 3 नंतर इथं येऊन फॉर्म दिले गेले. मुख्य दरवाजातून आपण कुणालाही 3 नंतर आत घेतलेलं नाही. प्रशासकीय इमारती बंदिस्त इमारत आहे, त्यानंतर आपण कुणालाही आत घेतलेलं नाहीये. 3 नंतर पोलीस बंदोबस्त तिथं होता. बरोबर 3ला आपण मुख्य दरवाजा बंदच केलेला आहे. त्याचबरोबर त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची ही मागणी ते करत आहे. आपण मुख्य दरवाजा तिथं देतोय. आपण तिथं जे सीसीटीव्ही आहे ते आपण फुटेज देऊ.